रात्री खुटारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे तसेच या लीना म्हात्रे या प्रभाग 1च्या नगरसेविका देखील आहेत. त्यांच्या घराला काल आग लागल्याची घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे अशी देखील माहिती आलेली आहे. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. साहेब, काल आपल्या घराला आग लागली अशी माहिती मिळाली. खरोखरच म्हणजे आपण बाहेर होता आणि अशा वेळेला ही आग लागली अशी माहिती मिळाली. नक्की काय झालं मला सांगू शकाल का? हो, आम्हाला आम्ही एके वेळेला दर्शन घेतलं आणि बाहेर निघतोय, हं. तर आम्हाला बाहेरचे आमचे रूमवाले आहेत त्यांचा कॉल आला का आपल्या घरातून आग आग लागलेली आहे. तर मी ताबडतोब माझ्या भावांना सर्व माझे गावातले ग्रामस्थांना कॉल केलं का बाबा तुम्ही आग विझवण्याचा प्रयत्न करा. पण आग एवढी वेगाने होती तर ती विझवणेच शक्य नव्हतं. मग शेवटी फायर ब्रिगेड ती गाडी येता येता कमसे कम पाऊण घंटा गेला. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत जळून खाक झालेला होता. जवळजवळ दीड एक तास आग चालूच होती. एवढी भयानक आग होती. म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे आमचा. तर जवळजवळ नाही नाही बोलून करोडाने नुकसान झालेलं आहे. की बरं, त्याच्यामध्ये रात्री जी आग लागली त्यावेळेला म्हणजे विझवण्यात कशी फायर ब्रिगेडने विझवली होती ना? नाही का? हो, हो. तर पण पावणे आपले 10:30च्या दरम्यान आग लागली रात्री. कशी लागली, काय लागली? बाहेर तर लॉक होतं. आग कशी लागली आम्हाला तर सांगता पण येणार नाही का कशी लागली म्हणून. बरं, या घरात कोणकोणत्या महत्त्वाच्या वस्तू होत्या की त्या देखील त्याच्यामध्ये जळाल्या आहेत? हो, त्याच्यामध्ये आता दागदागिने होते, थोडेफार गॅस पण होती, ती जळून खाक झालेली आहे. अरे बापरे! दागिने जवळ उठून गंठण वगैरे उठून अर्धी तर गंठण भेटली पण नाही अद्यापपर्यंत. अरे बापरे! हो. पुष्कळ नुकसान झालेलं आहे या सगळ्या बाबतीत. बरं, तुम्हाला काय वाटतं नेमकं कशामुळे नुकसान झालं? का कशामुळे आग लागली असं काही समजतं का? तसं काही सांगता येणारच नाही कारण काय बाहेरून तर लॉक होतं. तर आम्हालाही सांगता येत नाही कशामुळं. आम्ही तर जाता वेळेस पूर्ण लाईटीचं म्हणजे बटणाचं सर्व आम्ही बंदच करून गेलतो. म्हणजे तुम्ही खबरदारी घेतली होती सगळ्या म्हणजे लाईट हो, वगैरे घालवली हो. होती. गॅसचं सर्व बंद केलतं. पुढे एसीचे सर्व बटणं बंद करून गेलतो. कशामुळं झालं, काय झालं सांगताच येणार नाही. मग ते खाली तिथे फटाक्यांचा आवाज येतो म्हणजे आग जी चालू आहे हो, हो, हो. ते कसं काय? फटाक्याचा आवाज म्हणजे काय आमची जी गॅलरी आहे घरामध्ये ती गॅलरी आतमध्ये आग लागल्यानंतर काच गेली काचा जशा फुटून आग बाहेर निघाली. त्याच्यानंतर ती फटाक्याचे ते हे होते त्याच्यामध्ये ठेवलेले होते. त्याच्यामध्ये ती आग हे झाली पसरली. पसरली. त्याच्यानंतर फटाक्यांचं ते स्पॉट झालं. म्हणजे फटाके आतमध्ये होते का गॅलरीत? गॅलरीत होते, बाहेर होते. तरी ओके. एवढी वेगाने आग बाहेर गेली. बाहेर जाऊन फटाक्यांना लागली. मग फटाके जसं उपलायला लागले तेवढ्या वेगाने आणखी अजून आग लागली आग जास्त झाली. पकडली. म्हणजे फटाक्यांमुळे आग नाही लागली. आग नाही, नाही. लागल्यानंतर ती फटाक्यांना लागली. म्हणजे फटाके हो, 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 हो. नाही उडा म्हणजे पेटले. फटाक्याच्या मुळे आग नाही लागली.